मावशी आता काय योगा बिगा शिकवते का काय? आता आम्ही तुला जा विचारणार। की बाई तू असं का केलंस? आणि जोवर तू आम्हाला खरं सांगत नाहीस तोवर तू अशीच उभी राहणार। अयो मावशे आताच पायाला मुंग्या आल्या। जितक्या लवकर तू खरं सांगशील तितक्या लवकर तुमची सुटका होणार। काय पण? हेच कमळला कसं कळलं? काय? की मास्तरनीला 6 महिन्यात आम्ही घराबाहेर काढणार आहोत ते। मला सोन्याच्या पिंजऱ्यात जखडल्यासारखं वाटतंय देवी। मला हे झेपत नाहीये, हे माझं ध्येयच नाहीये। प्लीज मला शक्ती दे, मला बळ दे, मला माझं काम करता येऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघा। देवीला साकडं घाला तुम्ही आणि याच देवीच्या साक्षीने सांगतो पुढले 7 जन्म मी काय तुमची साथ सोडत नसतो। काय ग दातखिळी का बसली तुझी? हा काय विचारतोय आम्ही? कसं कळलं त्या कमळला? मावशी अगं मला खरंच नाही माहिती काय। तुला माहित नाही? आपल्या घरातली गोष्ट घराच्या बाहेर कशी गेली? मावशी अगं आई रक्ताची शपथ घेऊन सांगती मला खरंच नाही माहिती त्याला कसं कळलं ते। ही गोष्ट फक्त तू मी आणि दुर्गीतच होती ना व? मग ती कमळ पर्यंत गेली कशी हे बऱ्या बोलानं सांग, नाहीतर अगं मावशी तो कमळ नाही काय सायकिक आहे, डोसक्यावर परिणाम झालाय ग त्याच्या, म्हणून काय बी पडपडतो त्यो। तो काय करतो हे आम्हाला चांगलंच माहित आहे, ते तू सांगू नगस। तू काय गुण उधळलेस ते सांग। अगं मी असं काहीच नाही केलं मावशी। हे बघ चंचे, आमचं डोसकं लई फिरलेलं आहे, तू आता ते अजून फिरवू नगस। गप गुमान खरं काय ते सांग। अगं मावशे पण मी असं काही केलंच नाही तर सांगायचा प्रश्नच येत नाही ना ग। अगं मावशे मी त्या कमळाला कधी भेटले बी नाही तर सांगायचा तर प्रश्नच येत नाही ग। तू गेली नाहीस तर मग काय तो आलता का आपल्या घरला? हा अगं नाही ताई, अगं तो कशाला येईल आपल्या घरला? असं काय बी नाही झालं। नाही, आमच्या माघारी इथं काय काय चाललं होतं त्याची सगळी कल्पना आहे आम्हाला। तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलं तर लई बरं होईल। अगं ताई तू इथं नव्हतीस तेव्हा मी 5-5 मिनिटाला तुला खबरात येत होते ग इथल्या। तू विश्वास ठेव की ताई चंचीवर, असं काय बी नाही केलं ग तिनं। आणि हे बघ तू का नाही लग्नात आमासनी ताकीद दिलतीस का नाही का कुणासनी बी काय बी बोलायचं नाही का सांगायचं नाही? आम्ही जे काय करतोय त्यात तुमचं भलं आहे हे लक्षात राहू द्या। आमच्याशी फितुरी केली तर त्याला माफी नाही। आम्ही कधी बी विश्वासघात करणार नाही। तर आम्ही उगाच कशाला काय बी बोलू ग? कुणाला बी काय बी नाही सांगितलं अगं तिनं, विश्वास ठेव तू। हा ना, जो माणूस एवढा येड आहे
त्याच्याशी आपले संबंध नको म्हणून मी कधी त्याचं तोंड बी बघितलं नाही ग मावशे. काय बी करून ना त्याला त्याच्या आयुष्यात ती पाहिजेच आहे म्हणून नाही का त्यानं लग्नात येऊन घोळ केला. अगं तो ना पुरा पागल झालाय कारण ती मास्तरीन बी त्याला लाईन देती ना. थोबाड सांभाळून बोल. आम्ही जेवढं विचारतोय तेवढंच काय ते सांग. फालतूपणा बंद कर. अगं ताई तू ओळखतेस की ग कमलला. ती कसला आहे ते बेन तुला माहित आहे की. आज मी बघितलंच ना तुझा पुतळा कसा जाळला त्यानं. आणि ताई तुला सांगते खरा राग तर तुझ्यावर आहे ताई त्याचा. मावशे तुला कोणी सांगितलं हे? त्याच्याशी तुला काय करायचंय ग? तू आता येळ दवडू नगस. पटशिरी खरं काय ते सांग नाहीतर तुझ्यासाठी लय अवघड होईल. धनाजी. जी सरकार. जे सांगितलंय ते घेऊन ये. वय. मावशे अगं पायात कोड आलेत गो. दोन्ही पायावर उभे राहू का? धनाजी. ठेव तिच्या हातावर. मावशे अगं हे काय? हा जो काही तुला घाम फुटलाय ना व त्याच्यावरनं आमच्या ध्यानात आलंय की तूच जाऊन कमळला सांगितलंयस. फक्त आता सगळं कबूल कर कारण जोवर तू कबूल करत नाहीस तोवर ही मेणबत्ती इजणार नाही. ताई अगं लेकराला कशाला उगत त्रास. तुझं लेकरू किती गुणाचं आहे हे तुला चांगलंच ठाव आहे. चंचे हात पुढं कर. मावशे अगं भाजल ग मला. मग अक्कल येईल ना तुला. मग बोलशील खरं. मास्तरीन घरात यायच्या आधीच तिची बाहेर जायची तारीख कन्फर्म केली आहे मावशीने. चंचला सांगितलं मॅडम. आठ एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 7 48, 8 7 56. तुझं नाव काय रे बाळा? तेजस. अरे वा छान नाव आहे. मी पाटीवर का लिहितोस? भाडे. बघू. अरे 8 7 46 नाही 56. म्हणजे किती? 5वर 6 56. दे इकडे मी लिहून देते. तू शाळेत जात नाहीस? सोडली शाळा. का रे? शाळेची फी भरायला पैसे नाही आमच्याकडे आणि आई कामाला जाते दुपारी येते मग तोवर दुकान कोण सांभाळणार म्हणून सोडली शाळा. पण तुला शिकायची इच्छा आहे? होय मला गणित लय आवडतं. इथे हिशोब कळावा म्हणून माझ्या मित्राकडून पाढे शिकतो. आम्ही बोलतो तुझ्या घरच्यांसंग काय मग जाशील काय शाळेत? होय पळत जाईल पण ती कशी पाठवणार? पैसे नाही तिच्याकडे. आता आम्ही भेटलो नव्हतो तुला पैशांची काळजी कशाला करायलायस तू? आजपासून ह्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपली. ह्याची आई आली का पण बोलून घेऊ तिच्या संग.
तुझ्या आईचं नाव काय बाळा? भागाबाई. तेजा, जा मंदिरात ही फुलं देऊन ये जा. मी थांबते इथं. ताई, तुम्हाला काय देऊ? हार, फुलं काय देऊ? हार द्या, सगळे हार द्या. सगळे? अहो, तुम्ही काय नवीन आलात का काय? एक हार बी चालतोय देवाला. नाही, तुमच्या परिस्थितीबद्दल तेजसनी सांगितलं आम्हाला, त्यामुळे आम्हाला वाटलं की थोडीशी मदत करावी. तुम्ही आता शाळेत पाठवा तेजसला. अहो, पण पैसे नाहीत आमच्याकडं. त्याची काळजी करू नका तुम्ही, आमची शाळा आहे, आलं काय लक्षात? त्याचं शिक्षण पूर्ण करतो आम्ही आणि मोफत करतो. काय? हो, तुम्ही उद्यापासूनच तेजसला शाळेत पाठवा. अहो, काय काय करताय? लय उपकार झालं तुमचं. पोराचा बाप गेला तेव्हापासून त्याची शाळा सुटली. आम्ही फुलाचं दुकान चालवतो. आज तुम्ही देव बनून आलात आणि त्याची शाळा सुरू केली. लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे बघा तुमचा. हो, असं काही नाही. हे बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क असतो आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. तुम्ही एक काम करा, आमच्या शाळेत भुवनेश्वरी विद्या मंदिर मध्ये तेजसला घेऊन यावं. तिथे फुलपगारे सर असतील, मी त्यांच्याशी बोलून ठेवते, तुम्ही त्यांना भेटा. ठीक आहे? शिकणार ना बाळा तू? होय. आणि कोण होणार मोठेपणी? शिक्षक. झालं, अजून एक तयार होतंय. लय खूळ आहे त्याला शिक्षणाचं. हातात छडी घेऊन मला बी शिकवित असतो. काय रे, येशील नव्हता शाळेत? तेजस दाद्या, माझ्यापासून जरा लांबच राहा बाबा. मला मास्तर लोकांची लई भ्या वाटते बरं काय. चला येतो. देव तुमचं भलं करो. मावशी, अगं लय पोळतय ग. का अजून कबूल नाही केलंस तर जिभेवर ठेव मेणबत्ती. सांग लवकर खरं काय ते. तुला आम्ही ही शेवटची संधी द्यालो. नाही ग मावशी, मी नाही सांगितलं कुणाला बी काय बी. तो कमल नाही का, स्वतःची कातडी वाचवायला माझं नाव पुढं करतोय. तुझंच नाव का पुढं करतोय? दुसरं कोणाचं का नाही? त्यानं तुझं नाव पुढं केलं याचा अर्थ तुझा काहीतरी संबंध आहे. नाही ग मावशी, मी असं कुणाला बी काय बी सांगितलेलं नाही. धनाजी, अजून मेणबत्त्या आण. जी सरकार. चंचे, एका मिनिटात खरं काय ते सांग, नाहीतर आता मेणबत्त्या तुझ्या जिभेवर ठेवू. लई चुरू चुरू चालतीये तुझी जीभ. हा? नाही ग मावशी, मम्मी अगं लय पोळतय मला. तू तरी समजाव ना ग मावशीला. मावशी, मम्मी. ताई, अगं ताई, विश्वास ठेव की. हरी हरी विश्वास ठेव की ताई. अगं तिनं खरंच काय बी नसेल सांगितलं. तू विश्वास ठेव की तिच्यावर. अगं ताई, तू पक्की का तिच्याकडं? मेणबत्त्या आहे का? हाताला फोड येतात का तिच्या? ताई, मी पदर पसरते तुझ्या पुढे. प्लीज ताई, विश्वास ठेव का ताई. तुला चांगलंच माहितीये दुर्गे, जो गद्दारी करणार त्याला शिक्षा मिळणार. थँक्यू अधिपती, खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. होय की, एवढं काय आता थँक्यू लावले. ते हाय बघा तिथे डबा, त्याच्यात टाका तुमचे काय दागिने टाकायचे. अहो, त्यासाठी नाही, तुम्ही त्या मुलाचा, तेजसचा सगळा शिक्षणाचा खर्च उचललात म्हणून. हा ते होय. काय आपली शाळा आहे, शिकू देत की पोरं, एवढं काय त्याला काय होते. अधिपती, तुम्ही केवढं मोठं, किती महत्वाचं काम केलं आज माहितीये तुम्हाला. तुमच्यामुळे एका मुलाचं शिक्षण सुरू झालं. माझ्यामुळे काय झालं नाही, तुमच्यामुळे झालं. तुम्ही जाऊन चौकशी केली म्हणताना कळलं आपल्याला, नाहीतर कसं कळलं असतं.
वाईटानंतर चांगलं होतं म्हणतात ना, ते असं. तुम्ही लय खुश आहे ना. हो. आपल्याला एवढंच पाहिजे बास. सकाळपासून सगळं खूप स्ट्रेसफुल झालं होतं आणि हे दागिने वगैरे मला खूप इरिटेट करत होते. पण मग मी त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळं स्ट्रेस पळून गेला लगेच. स्ट्रेस नकोच आहे आपल्याला आयुष्यात. माझ्या पूजेचं फळ मिळालं. माझ्याकडून सरस्वतीची पूजा अशीच अविरतपणे होऊ दे. होणार होणार, काळजी करू नका. मला अजून एक मदत हवी आहे तुमच्याकडून. अहो एक काय 1000 बोला तुम्ही. मला शाळेत जायचंय. ऐका की मी बोलतो आई साहेबांसंग, जरा वातावरण थंड होऊ दे. मग मी बोलतो. नाही आत्ता नाहीच, पूजा झाल्यावरच बोला. पण प्लीज बोला नक्की. मी आता जास्त वेळ नाही घरी थांबू शकत. मला जायचंय शाळेत. प्लीज प्लीज. मी वचन देतो, तुम्ही जाणार शाळेत. नका 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 मावशी, नका नका. मी सांगते मी. मावशी मी सांगितलं कमळला समजून. पर का सांगितलं ते एकदा ऐकून तरी घे की. अगं लग्नाच्या दिवशी नाही का त्यानं मला ब्लॅकमेल केलं आणि मला एका खोलीत बांधून ठेवून दिलं. माझे हात पाय बांधले. मला म्हणला भुवनेश्वरी मॅडमने काय प्लॅन केला ते मला सांग. मी त्याला म्हणलं का मला नाही माहित. त्यानं मला लय मारलं ग. मला म्हणला अक्षरा कधीच कुणाला बी काय बी सांगणार नाही, पण तिचं माझ्यावर प्रेम आहे, आमचं लफड आहे. तिला माझ्यासारखाच प्रोफेसर नवरा पाहिजे होता, अधिपती सारखा अडाणी माणूस न ग. मला म्हणला की भुवनेश्वरी मॅडमनं तिला कसं तरी अडकवलंय म्हणून ती मजबुरी म्हणून लग्न करते. ती मजबुरी काय आहे ते सांग म्हणून. मला म्हणला मास्तरनीने त्याला सांगितलंय की तिला इथनं सोडव, आपण पळून जाऊन लग्न करू. मावशे अगं ती मास्तरीन दिसते तशी नाही, लय आतल्या गाठीची आहे. एकीकडं अधिपतीला नादाला लावलं आणि दुसरीकडं त्या कमल सोबत लफडं केलं. आता तो मास्तर त्या मास्तरनीच्या प्रेमात इतका आंधळा झालाय का नुसता अक्षरा करतोय. याला नाही का अधिपती आणि अक्षराचं लगीन होऊनच द्यायचं नव्हतं, म्हणून त्यानं मला धरून ठेवलं ग. आणि मला म्हणला का खरं काय ते सांग नाही तर तुला मारून टाकीन. त्याला काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगून टाकलं. काहीतरी सांगायचं म्हणून तू त्याला हे सांगितलंस? तू काय आम्हाला मूर्ख समजतेस? तुझी एवढी हिम्मत की तू आमच्याशी गद्दारी केलीस? धनाजी ताई तिला मारू नकोस. ताई ताई आणि एवढं तोंड चालतं तुझं? तुला सून करून घ्यायची स्वप्न बघितली आम्ही आणि तू आमच्या बरोबर हे केलंस. विश्वासघात. हा तुला सांगितलं होतं आम्ही
तोंड चालवू नकोस, गप राहा म्हणून, गप राहा. पण नाही, सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण नाही, शांत नाही बसलीस तू. स्वतःचं डोसकं चालवू न ग सांगितलं होतं ना, पण नाही जमलं तुझं. ताई 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 तुझ्या पाय पडते, तिला मारू नकास ग, तिला मारू. चलोट, बस तिकडं. ताई बस का गुमान, बस. ताई अगं तिला मारू नकास, तिची काय बी चुकी नाही ग ताई. चूक नाही, स्वतःच्या तोंडानं कबूल केलंय तिनं. अगं त्या कमलला का नाही जीवे मारण्याची धमकी दिली ती ग, म्हणून आम्ही असं सांगितलं का. आम्ही म्हणजे मी अंचनची